तर 26 तारखेला ठाकरे बंधूंचा मुंबईमध्ये मोर्चा निघणार आहे। शिवाजी पार्क पासून ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत हा मोर्चा काढला जाणार आहे। मोर्चामध्ये दिल्लीसारखं केलं तर फटकावून काढू असा इशारा राज ठाकरे यांनी दिलाय। दिल्लीमधील जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असताना मुंबईमध्ये ठाकरे बंधूंनी रस्त्यावर उतरण्याची घोषणा केली आहे। सीजेपीच्या समर्थनार्थ मुंबईमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे 26 मार्चला मोर्चा काढणार आहेत। ठाकरे बंधूंनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेऊन या मोर्चाची घोषणा केली आहे। ठाकरे बंधूंच्या या मोर्चामध्ये कोणत्याही पक्षाचे झेंडे नसतील। हा मोर्चा दादरच्या शिवाजी पार्क पासून सुरू होणार आहे। त्यानंतर सिद्धिविनायक मंदिर चौकामध्ये या मोर्चाची सांगता होणार आहे। 26 तारखेला आम्ही हा मोर्चा काढत आहोत। हा मोर्चा निघेल शिवाजी पार्क शिवतीर्थावरून हा निघेल आणि हा मोर्चा जाईल सिद्धिविनायकाच्या इकडे। तिथे जाऊन आम्ही देवाला साकडं घालणार आहोत की या सरकारला सुबुद्धी देव। देशाची ताकद काय असते ही ताकद दाखवून देण्यासाठी या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। सिद्धिविनायकला राज आपण जाऊन दोन गोष्टी करू, एक तर या सरकारला सुबुद्धी आहे, नाहीतर सिद्धिविनायकाला साकडं की या देशावरती आलेलं हे अरिष्ट सरकारच्या रूपाने हे लवकरात लवकर दूर कर। या मोर्चामध्ये फक्त विद्यार्थी नाही तर पालकांनी देखील सहभागी व्हावं असं आवाहन राज ठाकरे यांनी केलंय। मला असं वाटतं विद्यार्थ्यांबरोबर आवाहन करीन की पालकांनी देखील याच्यामध्ये सामील व्हावं। दरम्यान या मोर्चाच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली। मी फक्त आठवण करून देतो, या राज्यातला सगळ्यात मोठा टीईटी घोटाळा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाला आणि IAS अधिकाऱ्यापासून सगळे त्याच्यामध्ये सामील होते। इतका मोठा घोटाळा राज्याच्या इतिहासात झाला नाही।